नमस्कार मित्रांनो, 80 पैकी तुम्हाला 75, 78 जर एवढे मार्क पाडायचे असतील तर तुम्ही पेपर प्रेझेंटेशनकडे काय करू नका, दुर्लक्ष करू नका. तुमचं हँडरायटिंग नाही तर तुमचं पेपर प्रेझेंटेशन जे आहे प्रेझेंटेशन ते मार्क वाढवत असतं. उत्तर बरोबर असून सुद्धा जर तुम्हाला मार्क कमी पडत असतील तर त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे प्रेझेंटेशन. ठीक आहे. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रेझेंट कसं करायचं, तुमचे उत्तर तुम्हाला कसं प्रेझेंटेशन करायचं आहे, 27 फेब्रुवारीला होणारा इंग्लिशचा जो पेपर आहे त्यात तुम्हाला कशा पद्धतीने उत्तर लिहायचे याचं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा. ठीक आहे. तर तुम्हाला पहिला जो सेक्शन आहे तर तो सेक्शन लँग्वेज स्टडीचा तुम्हाला असं लँग्वेज स्टडी टाकायचं, सेक्शन 1 टाकायचा आहे. त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक 1 टाका. त्यानंतर त्या प्रश्नामधला पहिला बीट आहे ए, त्या ए मधला पहिला प्रश्न असतो, तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि मग 1 बाय 1 तुम्हाला उत्तरं लिहायचे. पहिला क्वेश्चन असतो तुमचा मिसिंग लेटर लिहायचे असतात. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायचे. ठीक आहे. त्यात दुसरा म्हणजे ए मध्ये दुसरा आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. असं तुम्हाला पहिला अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचं आहे, त्याचं हे उत्तर आहे. ठीक आहे. हे दुसरे अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, हे त्याचं उत्तर आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक बघून घ्या. पुन्हा म्हणू नका की प्रेझेंटेशन दिलं नाही. तिसरा प्रश्न आहे हा तुमचा पंक्च्युएशन मार्कचा, जो पंक्च्युएशन मार्क तुम्हाला अशा पद्धतीनं सोडवायचा असतो. ठीक आहे. पहिला एक आणि हा दुसरा. बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे, तुम्हाला एक शब्द दिला जातो, त्या शब्दापासून नवीन 3 लेटरपेक्षा जास्त शब्द यूज करून तुम्हाला शब्द बनवायचे आहेत. ठीक आहे. हे चौथा प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर येतो तुमचं 5. ठीक आहे. 5वा प्रश्न आहे, तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. गार्डन हा शब्द दिलेला आहे तुम्हाला, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही शब्द इथं लिहिलेत. अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. व्यवस्थित तुम्हाला काय करता आली पाहिजे, वेब चार्ट बनवता आली पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये 6 पैकी तुम्हाला 4च प्रश्न लिहायचे. ठीक आहे. आणि 2 मार्क आले. तुम्ही 6च्या 6 प्रश्न लिहा किंवा 5 तरी निदान प्रश्न लिहा, जेणेकरून तुम्हाला एखादी चुकलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्ट होऊ शकतो. म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क पाडायचे आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला नाऊनची वर्ड चेन विचारलेली आहे, तर या ठिकाणी असं सगळीकडेच तुम्हाला नाऊन लिहायचे. जर तुम्ही हे 2 नाऊन लिहिले आणि पुढचे 2 जर वर्ब लिहिले आणि तुम्हाला जर नाऊनची वर्ड चेन विचारली असेल, तर तुम्हाला इथं एकच मार्क भेटतो. त्यामुळे 6च्या 6 प्रश्न लिहा. जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटामध्ये एक प्रश्न होत असतो, चांगला अभ्यास केला तर. प्रश्न क्रमांक ए बी मध्ये आहे तुमचं, तर काय फ्रेज यूज करून तुम्हाला त्याचं वाक्य बनवायचं. काय फ्रेज होती इथं, इन्स्टेड ऑफ ही फ्रेज आहे, तर तिला यूज करून आपण वाक्यात तिचा उपयोग केला आहे. दुसरा आहे सफिक्स आणि प्रिफिक्स, हे 2 शब्द अशा पद्धतीने इम्पॉसिबल या ठिकाणी लावलेले आहे. आणि दुसरा आहे ते अपॉइंटमेंट. ठीक आहे. त्यानंतर आहे त्यालाच ऑर दुसऱ्यामध्ये, की हे जे 2 शब्द दिले त्यांना आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा. इथं पॉसिबल यूज केले आणि इथं अपॉइंटमेंट या वाक्यामध्ये यूज केलेलं आहे. ठीक आहे. हे होतं तुमचं सेक्शन नंबर 1. त्यानंतर सेक्शन नंबर 2 आहे तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज. त्या पद्धतीने तुम्हाला इथं वर पहिला प्रश्न संपला, तिथंच ते पेज सोडून द्यायचं आणि दुसऱ्या पेजवरती तुमचं सेक्शन नंबर 2 चालू करायचं. तिथं प्रश्न क्रमांक दुसरा तुम्हाला टाकायचा आहे. त्या दुसऱ्यामध्ये A1 आहे, ट्रू फॉल्स आहे. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहायची गरज नाही. जर लिहायची इच्छा असलं तर पूर्ण वाक्य लिहून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने त्याच्या खाली जे वाक्य लिहिले त्याच्या खाली त्याचं ट्रू आहे का फॉल्स आहे हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पहिलं वाक्य फॉल्स आहे असंही लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ट्रू 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 असं लिहू शकता. A1 आहे हे. A2 मध्ये तुम्हाला सिक्वेन्स ह्या प्रश्नामध्ये किंवा ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये सिक्वेन्स लावायला सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही A2 सिक्वेन्स वाईज तुम्ही नंबर वाईज तुम्ही त्याला लिहू शकता. ठीक आहे. 1, 2, 3 आणि 4. पुढचा येतो तुमचा A3 आहे, तर तो डिस्क्रायबिंग वर्ड्स दिलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहू शकता. प्रिटी, लिटल, हेल्दी, प्रॉस्परस, डिसफिगर. आणि A4 येतो तुमचा. A4 आहे तो ग्रामरचा रिलेटेड असतो. तर A4 तुम्हाला लिहायचं आहे ग्रामरचं. पहिले त्याचा A4 नंबर टाका, त्यानंतर त्याला क्वेश्चन मार्क द्या, त्या प्रश्नाचा नंबर टाका आणि पूर्ण वाक्य जशाच तसं लिहा. तुम्ही ज्या ग्रामरमध्ये ज्या रूलमध्ये चेंज केलंय त्याला तुम्ही काय फक्त अंडरलाईन करत चाला. ठीक आहे. हे पहिला होता A4 मधला आणि हे A4 मधला दुसरा प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये अनेबल टू यूज करायचं होतं, अनेबल टू यूज केला आणि त्यालाच आपण अंडरलाईन केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. काळजीपूर्वक लिहा, खूप सोपं असतं. त्यानंतर A5 आहे, तर तो पर्सनल रिस्पॉन्स असतो. इथं काही लिहायची गरज नाही पर्सनल रिस्पॉन्सवर. तर तुम्हाला प्रत्येक पेजवरती आहे ना प्रश्नाचा क्रमांक टाकायचा आहे. दुसरा प्रश्न असेल की तो जो काही प्रश्न असेल त्याचा क्रमांक तुम्हाला प्रत्येक पेजवरती टाकायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये A5 आहे, अशा पद्धतीने टाका. इथं क्वेश्चन मार्क द्या आणि त्याचं उत्तर इथं लिहायला तुम्ही सुरुवात करा. हे मिसल्स, त्याच्यानंतर मलेरिया, ट्युबरक्लॉसिस, डेंग्यू, हे सगळे कसे आहेत डिसीजचे नाव आहेत आणि त्याचं 2 सिम्पटम्स आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर 2 मध्येच B1 आहे, म्हणजे सेक्शन 2 मध्ये B1. तर सेक्शन संपल्यावर तुम्हाला पेज चेंज करायचं आहे. प्रश्न पहिला आहे B1 मध्ये काय, तर तुम्हाला कंप्लीट द सेंटेन्स आहे. म्हणजे तुम्ही रिकाम्या जागा ज्यावेळेस लिहिता किंवा फिल इन द ब्लँक्स ज्यावेळेस लिहिता तर तुमच्या उत्तराला तुम्हाला प्रॉपर अंडरलाईन करायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. प्रॉपर अंडरलाईन करा, म्हणजे उत्तर चेक करणाऱ्याला ते लवकरात लवकर काय होईल, तुमचं उत्तर भेटू शकतं. ठीक आहे. पुढे आहे वेब चार्ट आहे, तेच वेब डायग्राम म्हणतो आपण. चांगल्या पद्धतीने करा. क्वेश्चन मध्ये जसं दिले तसंच तुम्ही त्याला काय करा, ड्रॉ करा आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचे उत्तर लिहा.
B2 झालं. बघा असं प्रत्येक पेजवरती तुमचा प्रश्न क्रमांक आला पाहिजे. पुढं B3 आहे. एक आता जोड्या लावा आहेत ना, तुम्हाला जोड्या लावा काळजीपूर्वक लिहायचं. जोड्या लावा लिहिताना प्रश्न क्रमांक पहिला टाका. B3 इथं टाकलेला आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क दिला. तुम्हाला ए मध्ये ए ची जोडी तुम्हाला बी मध्ये लावायची असते आणि तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचे असते. ठीक आहे, मग तुम्ही ए इथं प्रश्न असणार आणि बी तुमचं उत्तर असणार. ठीक आहे, मग एकाखाली एक ए मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला डायरेक्टली काय लिहायचं आहे, उत्तर लिहायचे. ह्या पद्धतीनं तुम्ही असे जोड्या लावत बसू नका. जोड्या लावलं की तुमचे मार्क कट होतात. ठीक आहे, त्यामुळं त्याच्या समोर उत्तर लिहायचं डायरेक्टली. A4 येतो तुमचा ग्रामर, मागे सांगितल्याप्रमाणे तिथं तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन काय ते नीट वाचायचा आणि त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकायचा, त्याचा बीट टाकायचा आणि डायरेक्ट तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय जे इन्स्ट्रक्शन दिलेले ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत. अशा पद्धतीने हा ग्रामरचा पोर्शन आहे. ठीक आहे, पुढं A5 येतो तुमचा लगेच पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं बीट टाकायचं आहे. ठीक आहे, इथं बघा तुम्हाला दिसत असेल प्रत्येक पेजवरती प्रश्न क्रमांक आहे आणि त्याचं बीट आहे. ठीक आहे, या पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे ते. त्यात येतं आता या ठिकाणी आपलं उत्तर संपलेलं म्हणजे सेक्शन 2 या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. मग इथून लगेच चालू नाही करायचं या ठिकाणाहून. ठीक आहे, तर आपल्याला हा पेज सोडून द्यायचा आणि त्यानंतर सेक्शन नंबर 3 या ठिकाणी सुरुवात करायची आपल्याला. सेक्शन नंबर 3 कोणता आहे तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला पाठ झाला असेल तर ते सेक्शन कोणतं आहे, पोएट्रीचं सेक्शन आहे ते. ठीक आहे, पोएट्रीच्या सेक्शनमध्ये फिल इन द ब्लँक्स होत्या पहिल्या, तर त्या आपण फिल इन द ब्लँक्स त्या व्यवस्थितपणे भरलेल्या आहेत. उत्तर तुमचं काय करायचं, तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, असं अंडरलाईन तुमचं उत्तर आलं पाहिजे. त्यानंतर एक A2 आहे, लेंथी क्वेश्चन होता म्हणजे 2 मार्काचा प्रश्न होता हा A2. बघा असा इथं ॲरो करून तुमचा आन्सरचा ॲरो आला पाहिजे आणि हे तुमचं उत्तर आहे त्या पोएमच्या आधारित. त्यानंतर A3 होतं तुमचं रायमिंग स्कीम आहे, तर त्या रायमिंग स्कीमला तुम्हाला हे विचारलं आहे, त्याच्या पुढे तुम्हाला डायरेक्टली उत्तर लिहायचं. तुम्ही एक लाईन सोडू शकता किंवा एकाखाली एक लिहिलं तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, A3 मध्येच किंवा सेक्शन 3 मध्ये तुम्हाला दिसत असेल प्रत्येक पेजवरती क्वेश्चन नंबर आहे, त्याच्यात बी आहे तर तो ॲप्रिशिएशन असं तुम्हाला वर हेडिंग टाकायचे, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. त्यानंतर व्यवस्थितपणे तुम्हाला या ठिकाणी टायटलला अंडरलाईन करायचं आहे. नेम ऑफ द पोएट दिसते का, टायटलला अंडरलाईन करा, नेम ऑफ द पोएटला अंडरलाईन करा, रायम स्कीम काय त्याला अंडरलाईन करा, फिगर ऑफ स्पीचला अंडरलाईन करा आणि त्यानंतर आहे तुमचं थीम सेंट्रल आयडिया, त्याला सुद्धा अंडरलाईन करायला विसरू नका. आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्ही पोएमचं नाव, पोएट कोण आहे, रायम स्कीम कोण आहे, रायम स्कीम कोणती आहे, फिगर ऑफ स्पीच कोणते कोणते आहेत, त्या थीम कोणती कोणती दिलेली आहे किंवा थीम काय आहे त्या पोएमची, हे तुम्हाला काळजीपूर्वक अशा पद्धतीनं इथं लिहावं लागतं. तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात कसे, तर इथं 5 पैकी 5 मार्क तुम्हाला पडत असतात जर प्रेझेंटेशन नीट केलं तर. ते तिसरा सेक्शन झाला. चौथा सेक्शन नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा आहे. क्वेश्चन नंबर 4 इथं टाका वर. त्यानंतर ए बीट आहे, ए बीटमध्ये तुम्हाला A1, A2, A3, A4 आणि A5 लिहायचं आहे. त्याच्यातही तसंच आहे, कंप्लीट द सेंटेन्स किंवा फिल इन द ब्लँक्स आहेत. तर त्यामध्ये येतो तुमचं या ठिकाणी उत्तर आहे, त्या उत्तराला तुम्हाला अंडरलाईन करत जायचं आहे. 4 प्रश्न असतात, त्याला 2 मार्क आहेत, म्हणजे एका प्रश्नाला अर्धा मार्क असतो. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला लिहायचं. तुम्ही ऑब्झर्वेशन करत असाल तर तुम्हाला कळलं असेल की फिल इन द ब्लँक जास्त आहे किंवा कंप्लीट द सेंटेन्स जास्त आहेत आणि वेब ही तिसरी वेब आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमधली किंवा उत्तरपत्रिकेमधली, की जी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लिहायची आहे, प्रेझेंट करायची आहे उत्तरपत्रिकेमध्ये. ठीक आहे, इथं अपोजिट वर्ड्स दिलेत. अपोजिट वर्ड्स लिहित असताना त्याचा प्रश्न क्रमांक टाका व्यवस्थित, त्यानंतर त्याला क्वेश्चन मार्क करा आणि प्रत्येक अपोजिट वर्डच्या पुढं असा गुणिलेचं चिन्ह करून त्याच्या पुढेच त्याचा अर्थ लिहून टाकायचा. त्याचा अपोजिट वर्ड तुम्हाला लिहून टाकायचा या पद्धतीने. ठीक आहे, कंजूसपणा करायचा नाही, एकदम काळजीपूर्वक तुम्हाला पेपर लिहायचा आहे. बघा परत A4 आहे, ग्रामरचा पोर्शन. नो सुनर दॅन तुम्हाला यूज करायला सांगितले, तर तुम्हाला डिग्री ऑफ कंपॅरिझन आहे, तर तुम्हाला नो अदर यूज केले तुम्ही आणि इथं ॲज पॉप्युलर ॲज, त्याच्यामुळे हे तुम्हाला अंडरलाईन करायचं उत्तर. आणि या ठिकाणी ॲज वेल ॲज यूज करायचं होतं तुम्हाला, इथं ॲज वेल ॲज तुम्हाला A4 मध्ये ग्रामरचं पोर्शन आहे. A5 परत काय होतं तुमचा पर्सनल रिस्पॉन्स. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्स लिहित असताना बेनिफिट ऑफ डान्सिंग हे तुम्हाला त्या प्रश्नामध्ये आहे, तर त्याला अंडरलाईन करा आणि हे पॉईंटमध्ये अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहा. 2 मार्काला आहे म्हणजे तुम्हाला 4 पॉईंट या ठिकाणी लिहायचे होते, तर तुम्ही या ठिकाणी 4 पॉईंट लिहिलेत. आउट ऑफ मार्क पडतात 2 पैकी 2. त्यात सेक्शन 4 मध्ये चौथा जो प्रश्न आहे त्यात बी बीट आहे, तर त्या बी बीटमध्ये तुम्हाला समरी रायटिंग लिहायचे. समरीला असा हेडिंग टाका, समरीचे तुम्हाला टायटल टाकायचं आहे, कुठल्या घटकावर तुम्हाला किंवा कुठल्या टॉपिकवरती समरी लिहिताय तुम्ही, त्याचं एकदम काळजीपूर्वक टायटल टाकायचं आहे. ह्याला अर्धा मार्क असतात टायटलला. ठीक आहे, मग पुढे येतो तुमचं व्यवस्थित जे आहे ती समरी तुम्हाला प्रॉपर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज रिडिंग करून काळजीपूर्वक तो पॅसेजवरती तुम्हाला समरी लिहायची आहे. आता अत्यंत महत्त्वाचा आणि जास्त वेटेज असलेला तुमचा हा पोर्शन आहे, तर तो म्हणजे तुमचं रायटिंग स्किलचा. 5 पैकी 5 मार्क या ठिकाणी पडावेत असं तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. इथं प्रश्न क्रमांक टाका 5, इथं तुमचं सेक्शन 5 जे आहे ते टाका. त्यात तुम्हाला काय लिहायचं आहे ना, एकमेकांना ऑर आहे ते तुम्हाला आता पाठ झालं पाहिजे, परवाच्या दिवशी परीक्षा आहे. फॉर्मल लेटर लिहिताय तुम्ही, वर हेडिंग टाका फॉर्मल लेटरची. त्यानंतर इथं लेटर लिहिताना तुमचं डाव्या बाजूला जो पत्र पाठवतो
त्याचा पत्ता असतो या ठिकाणी. त्याच्यानंतर इथं डेट मेन्शन करा. या ठिकाणी ज्याला पत्र पाठवते तुम्ही त्याचा पत्ता, त्याचं नाव, कोणाला पाठवताय ते लिहा. पुढं सब्जेक्ट तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी बघा सब्जेक्ट लिहिलं तुम्ही आणि सॅल्युटेशन लिहायला मात्र विसरायचं नाही. फॉर्मल लेटर असेल तर रिस्पेक्टेड सर लिहा आणि इन्फॉर्मल असेल तर डिअर सर लिहा. आणि फॉर्मलमध्येच असतं सब्जेक्ट, इन्फॉर्मलमध्ये सब्जेक्ट नसतं. आणि अशा टाईपमध्ये तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये फॉर्मल असो किंवा इन्फॉर्मल लेटर तुम्हाला कंप्लीट करायचं असतं. ठीक आहे. बघा प्रत्येक प्रश्नाचा नंबर हा जो आहे या पेपरवरती येत आहे. प्रत्येक पेजवरती क्रमांक येतोय प्रश्नाचा. ठीक आहे. आणि शेवटी तुम्हाला कन्क्लुजन करायचे थँक्यू आणि युअर्स फेथफुली. जे वर नाव लिहिले, जो पत्र लिहितो त्याचं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं. ठीक आहे. घेताय काळजी, एवढी काळजी घ्या. पेपर खूप चांगल्या पद्धतीने लिहा, मार्क चांगले पडतात. डायलॉग रायटिंगला सुद्धा तसंच आहे. डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न असतात. जो बीट आहे B1 त्यात A, B आणि C असतो. ए जो आहे तर ते जंबल सेंटेन्स खालीवर दिलेले सेंटेन्स असते, तुम्हाला त्यांना सिक्वेन्सनी लावायचं असतं. असा नंबर देऊन एका खाली एक सेंटेन्स लिहित चला, 1 मार्क या ठिकाणी पडतो. दुसरा जे आहे तर तुम्हाला दोघांमधले जे कम्युनिकेशन आहे, दोघांमधला जो संवाद आहे तर त्यात दुसऱ्याचा संवाद तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. पहिला संवाद क्वेश्चनमध्ये असतो, दुसरा संवाद तुम्हाला हे असा इथे भरायचा असतो. ठीक आहे. काळजीपूर्वक भरा हे सुद्धा. तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला 6 सेंटेन्सेस बनवायचे असतात. म्हणजे 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस बनवायचे असतात. दोघांमध्ये 2 राम आणि श्याम या ठिकाणी दिले, त्या दोघांमध्ये मिळून 6 सेंटेन्स तुम्हाला एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे आहे. ते 3 मार्काचा यातला मोठा प्रश्न आहे, तो हाच आहे डायलॉग रायटिंगमध्ये. पुढे येतो तुमचं क्वेश्चन नंबर 6. अशा ठिकाणी इथं टाका वर क्वेश्चन नंबर 6. त्यात A2 लिहा, तुम्हाला जे लिहायचं A1 लिहा, A2 लिहा, तुमच्या मनावर. फक्त काळजीपूर्वक इथं क्वेश्चन नंबर टाका आणि इथं तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह द्या. मग लिहायचं काय ते वर टाकून द्यायचं, इथं मेन्शन करायचं वर्बल टू नॉन वर्बल लिहिताय तुम्ही. ठीक आहे. हे झाला क्वेश्चनचा पार्ट. आता तुमचा उत्तराचा पार्ट आहे हा. टायटल लिहिताय तुम्ही, इथं काय टायटल आहे ते व्यवस्थित मेन्शन करायचं. वर हेडिंग त्याची टायटल. परत टेबल दिला असेल तर टेबल नीट ड्रॉ करायचा, किंवा तुम्हाला पाय चार्ट बनवायला लावला असेल तर पाय चार्ट नीट बनवायचा, किंवा तुम्हाला ग्राफ जर बनवायला सांगितलं तर ग्राफ व्यवस्थित बनवा. ह्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. हा जो पोर्शन आहे त्याच्यात एकही मार्क कटत नाही, 5 पैकी 5 मार्क पडत असतात. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 6. B2. आता ह्याच्यात B1 जो आहे तर स्टोरी आहे, तर तुम्ही रिपोर्ट लिहा. ठीक आहे. रिपोर्ट रायटिंग चांगलं येतं तुम्हाला तर रिपोर्ट रायटिंग लिहा. त्यामध्ये वर लिहायचं, काय लिहायचं ते मेन्शन करा इथं. आणि सगळ्यात शेवटी तुमचं टायटल इथं आलं पाहिजे. टायटल मेन्शन करा. या टायटलला अर्धा मार्क ते देऊन जातात. ठीक आहे. त्यामुळे टायटल चांगल्या पद्धतीने मेन्शन करा आणि तुमचा रिपोर्ट समास पाडून तुम्ही रिपोर्ट लिहायला चालू करा. 3 ते 4 पॅसेज लिहा रिपोर्टचे चांगल्या पद्धतीने. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 4 पॅसेज लिहा, 1 पेज लिहा तुमच्या अंदाजे. अशा पद्धतीने तुमचा रिपोर्ट आहे. आणि शेवटचा सेक्शन आणि एकदम सोप्पा सेक्शन म्हणजे क्वेश्चन नंबर 7 जो आहे तर असा इथं मेन्शन करा. सेक्शन 7 या ठिकाणी मेन्शन असलं पाहिजे तुमचं. आणि त्यात ए आहे तर त्याला क्वेश्चन करा आणि 1 बाय 1 तुम्ही इंग्लिशमध्ये शब्द लिहा, त्याच्यानंतरच त्याचा मराठी अर्थ लिहा. ठीक आहे. शब्दांचं सांगते फक्त. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे शब्द आणि तुमचे मराठीमधले आणि इंग्लिशमध्ये दोन्ही आले पाहिजे. फक्त मराठीतलं जे ट्रान्सलेशन आहे त्यात इंग्लिशमधले वाक्य लिहायची गरज नाही, ऑलरेडी दिलेलं असतं क्वेश्चनमध्ये. त्यात फक्त प्रश्न क्रमांक नीट टाका आणि त्याच्यापुढे त्याचं उत्तर लिहून टाका या अशा पद्धतीने. ठीक आहे. हा बी झाला प्रश्न. आता सी आहे तर तो प्रोवर्ब किंवा कुठलं इडियम्स काय करायचे तुम्हाला ट्रान्सलेट करायचे, दोन्ही लिहून टाका. त्यात ऑर जे आहे ते ऑर सुद्धा काय करायचे सोडायचं नाही. 1-2 मिनिट लागतात, 2 मिनिटाचं काम आहे, तर सगळेच लिहून टाका. एखादा चुकलं तर दुसरं त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, कव्हर झाला पाहिजे. हे होतं तुमचं पेपर प्रेझेंटेशन. 27 फेब्रुवारी 2026 दिवशी होणारी तुमची जी बोर्ड परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 80 पैकी तुम्हाला कमीत कमी 75 ते 78 मार्क पडावं हीच माझी इच्छा आहे. नालंदा कोचिंग क्लासेस तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार मांडा. ठीक आहे. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.